हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्त बसणार. तर सर्वांना प्रथम मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस खूप जास्त आनंदी जावो आणि तुम्हाला माहितीच आहे, ज्या दिवसाची मी खूप जास्त वाट बघत होते, तो दिवस आज आला आहे. तर मार्गशीर्ष गुरुवारची मागच्या वेळेसची पूजा काही मला मांडायला मिळाली नाही. पण ह्यावेळेस जी पूजा मांडली त्यानेच मन तृप्त झालं. तर तीच तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की देवीला साडी कशी ड्रेप करायची, रांगोळी, सगळ्या गोष्टी मी यातच शेअर केलेल्या आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर इथे सर्वप्रथम मी तांब्याची भांडी आधीच धुवून ठेवलेली होती, पण त्याची चकाकी जाते कारण तांब्याच्या भांड्याला थोडंसं ओलवा आणि वातावरणामुळे त्याची चकाकी निघून जाते. तर त्यालाच एक हात मारायचा होता, म्हणजेच थोडंसं पितांबरीने चोळून काढायचं होतं. तर तेच माझं काम चालू होतं. तेलकटपणा अजिबात नव्हता, त्यामुळं भांडे पटपट निघत होती आणि लगेच त्यांना पुसून पण घेतलं. हा महिना खूप पवित्र मानला जातो. भगवान विष्णू आणि महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते या महिन्यात. गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत केले तर आपल्याला धनधान्य, सुखसमृद्धी प्राप्त होते. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करण्यासाठी मी उंबरठा खूप स्वच्छ करत होते. नंतर जिथे मला रांगोळी काढायची तो भाग पण मी स्वच्छ केला आणि हळदीच्या लेपनासाठी हळद आणि थोडंसं गंगाजल घेतलं आणि त्यात थोडंसं आपलं पाणी मिसळवलं. आपल्या घराची एंट्रान्स खूप सुशोभित करणं ही आपली जबाबदारी असते आणि तुम्हाला सांगू का, तिथूनच सगळ्या ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असतात. निगेटिव्ह एनर्जी म्हणा, पॉझिटिव्ह कसली पण एनर्जी जी असते ते एंट्रान्समधूनच येत असते. तर त्यामुळेच ती सुशोभित करणं हे आपलं काम आहे. म्हणजे कुठलीही एनर्जीची लोकं आपल्या घरात आली तर त्यांना तो उंबरठा बघूनच स्वच्छ मनाला प्रसन्न वाटेल आणि ते एनर्जी तिकडेच विसरून येतील. जर निगेटिव्ह पीपल आले तर निगेटिव्ह एनर्जी ते बाहेरच सोडून जातील. तर अशा पद्धतीने हे मी कुठेतरी वाचलं होतं, तेच मला तुमच्याशी शेअर करावं वाटलं. तर हळदीचं लेपन सगळीकडे मी असं लावून घेतलं आणि उंबरठा एकदम छान वाटत होता. खूप प्रसन्न वाटत होतं उंबरठ्याकडे बघून. उंबरठ्यावर छान असं लेपन केलं आणि त्यानंतर लगेच दरवाजावर पण स्वास्तिक काढून घेतलं. तर खूप प्रसन्न वाटत होतं. नंतर लगेच रांगोळीच्या पण तयारीला लागले. रांगोळी मी उंबरठ्यावरच काढणार होते. मस्त असं कलर कॉम्बिनेशनने रांगोळी काढायला सुरुवात केली होती. हळदीचं लेपन केलं उंबरठ्यावर आणि नंतर छान असे
रांगोळी काढली. रांगोळी काढताना मी फक्त हळदीचा कलर आणि कुंकवाचा कलर याच कॉम्बिनेशन मी काढली, कारण हळद आणि कुंकू हे लक्ष्मीला खूप जास्त आवडतं. तर हळद आणि कुंकूच्या या कॉम्बिनेशननी काढल्यामुळं त्याला आणखीनच असा ट्रॅडिशनल लूक आला होता. नंतर छोटीशी दारात रांगोळी काढते मी रोज, तर ती रांगोळी पण काढून घेतली आणि त्याला थोडंसं फुलांनी सजावट केली. जिथे मला महालक्ष्मीसाठीची पूजा मांडायची होती, ती जागा मी स्वच्छ करून घेतली आणि लगेच तिथे मी आसन टाकून दिलं. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा मांडतात. ज्या पद्धतीने मी मांडते त्या पद्धतीने कदाचित तुम्ही मांडत नसाल. सगळीकडे वेगवेगळी पद्धत आहे, हे तुम्हाला पण माहितीच असेल. तर माझी आईने कधी या उपवास केले नाही आहेत मार्गशीर्षचे, पण सासूबाई करायच्या आणि त्यांच्याकडूनच मला ती शिकवण मिळाली आहे. जेव्हा आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो आणि जेव्हा सामान भरत होतो, तेव्हा मला ते नारळ आणि ते पुस्तकं महालक्ष्मीची ते सापडली आणि ते सापडल्यानंतर मी कुठेतरी ते व्हिडिओ किंवा काय हे पण वाचलं किंवा बघितलं होतं, की याची मार्गशीर्षमध्ये पूजा करतात आणि पूजा केल्यानंतर ते सगळे पुस्तक वगैरे लेडीजला वाटायची, म्हणजे वाण द्यायचा. लग्नानंतर कदाचित 3 वर्षानंतर मी ही पूजा करायला लागले. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं. नंतर ते सासूबाईंचे ते नारळ होतं, त्याला थोडेसे डोळे होते, नाक होतं, तर त्याचीच मी पूजा करायचे. नंतर पहिल्या वर्षी मला जास्त काही माहिती नव्हतं, त्यामुळे मी साधीच पूजा केली होती आणि नंतर जसं माहिती झालं तसं कळायला लागलं खूप गोष्टी आणि व्हिडिओज बघायला लागले, तर तशी मी पूजा मांडत गेले. मांडण्याची पण मला जास्तच आवड आहे. हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असतील, की मला सजावटी किंवा रांगोळी काढणं ह्या गोष्टींची किती जास्त आवड आहे. तर अशी होती माझी सुरुवात आणि जेव्हापासून मी करायला लागले हे मार्गशीर्षचे गुरुवार, तेव्हापासून मला छान असे अनुभव पण येत आहेत. मागच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्येच माझं 16 सोमवारचं उद्यापन झालं होतं. तर म्हणतात ना, की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवण किंवा अन्नदान करणं खूप चांगलं असतं. खूप छान अनुभव होते माझे मार्गशीर्षबद्दल आणि जो पण तुम्ही मनोभावे कराल ना, तर त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. तर मी खूप जास्त मोठी नाही आहे, की मी तुम्हाला माझा खूप अनुभव सांगेल, पण जो काही मला आला आहे, तो मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलाच. तर साडी ड्रेपिंग ही गोष्ट मला खूप जास्त आवडते. दरवर्षीप्रमाणे छान अशी साडी महालक्ष्मीला घातली आणि छान असं त्यांना सजावट पण केली. तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, की साडी कशी ड्रेप केली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ फुल डिटेलमध्ये हवा असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. साडी ड्रेपिंग झाली, नंतर फुलांनी सजावट केली, गजरा लावला, ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त वेळ गेला. नंतर लगेच पूजेला सुरुवात केली. पूजेसाठी मी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली आणि गणपतीची पूजा झाल्यानंतर लगेच विडे मांडले आणि नंतर महालक्ष्मीची पूजा केली. गुरुवार होता आणि दत्त जयंती पण होती. तर असे काही सण असेल किंवा काय असेल, तर मला देवपूजा करायला भेटतेच आणि देवपूजा करायला मला सणवारच लागतो, कारण मला डेली नाही जमत. डेली मला खूप जास्त कामं असतात. सकाळीच ऑफिस असतं. पण आज मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं, त्यामुळं मला हे जमलं. नंतर गुडू आली होती स्कूलमधून आणि तिने पण माझी मदत करत होती खूप छान आणि तिचा व्हिडिओ मला काढावासा वाटला, कारण ती अगदी 4 वर्षाची आहे आणि ती गप्पा पण मारत होती आणि मला त्या समयामध्ये वाते पण टाकून देत होती. मस्त अशी जुळवत पण होती, त्यामुळंच तुमच्याशी शेअर करावासा वाटला. खूप क्यूट वाटत होतं त्या गोष्टी मला आणि ह्या गोष्टी मला आयुष्यभर पुरणार आहेत. त्याचमुळं मी यूट्यूबला पण त्याचा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर सर्व पूजा मांडून झाली होती आणि फक्त रांगोळी काढायची बाकी होती. तर अगोदर दिवा लावून घेतला. नंतर
पटकन अशी छान अशी रांगोळी काढली. रांगोळी काढताना व्हिडिओ मी नाही घेऊ शकले, कारण माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण लो झाली होती. रांगोळी झाली आणि बघा महालक्ष्मी किती छान दिसत होती. तर इथे मला असं वाटतंय की काय मिसिंग आहे आणि इथे काहीतरी मिसिंग आहे. तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा की काय मिसिंग आहे. तर जे करेक्ट कमेंट करेल त्याच्यासाठी त्याचं नाव मी पुढच्या व्हिडिओत नक्कीच घेईल. तर पूजा झाल्यानंतर दिवा लावला, रांगोळी काढली आणि लगेच कथा वाचली. महालक्ष्मीची कथा वाचून खूप प्रसन्न वाटतं, मनाला पण शांतता वाटते. आणि मी पण ठरवले घेतला वसा टाकायचा नाही आहे. तर जोपर्यंत मला होईल तोपर्यंत मी मार्गशीर्षचे गुरुवार नक्कीच करेल.